झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, रस्ता नाली झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. स्कूल असेल, कुठल्याही स्कूल असेल, कुठल्याही शाळा असेल, कोणती शिक्षक असेल, या ठिकाणी खेड्यातली लोक, मुली असतील, मुलं असतील, येत असताना मी भगवत साथ असतात. आज आपण बघतो बोलला वर्तिकलावर किती दिवस झालं. आज आपल्या डोक्यात या दोन्ही गोष्टी होणं आवश्यक आहे. तसेच राजमाता जिजाऊ चौक ते अजमिनेघर ते लाटेसर या रस्त्याची वर्क ऑर्डर होऊन 2022 कार्यकर्ते या ठिकाणी उभं राहून त्यांनी एक व्हिडिओ काढला. आम्ही सांगितलं की आम्ही तात्काळ खड्डे बुजून घ्यायला लागलो. तर तुम्ही बघा त्या खड्ड्यामध्ये एक स्वरूपाचं खरं स्वरूप बनवलं आहे. तर आमचं म्हणणं आहे बीएमसी असेल, MSIDC असेल, नगरपालिका असेल यांनी या ठिकाणचे खड्डे एकतर RMC सिमेंट कॉन्क्रीटने अथवा BMच्या मटेरियलने शक्य स्वरूपामध्ये हे खड्डे बुजवावे, जेणेकरून नागरिकांना, विद्यार्थ्यांना, वयोवृद्ध लोकांना या रस्त्यावरून वाहतूक करताना त्रास होणार नाही. मुरुम टाकून रस्त्याचे खड्डे अजिबात बुजवू दिले जाणार नाही. अरे या प्रशासनाचं करायचं काय? अरे प्रशासनाचं करायचं काय? अरे राज्य सरकारचं करायचं काय? रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता आमच्या हक्काचा. आपल्या धाराशिव शहरामधून हा जाणारा आपण ज्या रस्त्यावरती थांबलेला आहोत हा रस्ता बार्शी ते जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे सांजा बोरफळ हा रस्ता BMCच्या अंतर्गत येतो. आणि या रस्त्याचं काम गेली 10 महिन्यापूर्वी मागच्या ऑक्टोबर 2024ला या रस्त्याची वर्गणी झालेली आहे. या रस्त्याचा कामाचा उल्लेख जिजाऊ चौक ते बोरफळ सांजा मार्गे असा असताना या रस्त्याचं काम जाणीवपूर्वक बोरफळकडून चालू करण्यात आलं आणि त्याचं काम या ठिकाणी कंप्लीट करतो. पालिकेचं पत्र आहे. कडून काय आश्वासन मिळालं? आम्ही या ठिकाणी बार्शी बोरफळ रस्ता जो शहरातून जातो या रस्त्याचं उद्घाटन मागच्या 9 ते 10 महिन्यापूर्वी झालं होतं. सत्ताधारी पक्षाचे आमदार राणा पाटील यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन केलं होतं. परंतु जाणून बुजून शहरातले रस्ते त्यांनी अडवून ठेवले होते. आज सर्व धाराशिव शहरातील नागरिकांच्या वतीनं व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि आज प्रशासनाने झोपलेल्या प्रश्नाला जाग आली आणि याच्यामध्ये हा विभाग MSIDC कडे येतो. हा रस्ता राजमाता जिजाऊ चौक ते सांजा गावापर्यंतचा याच्यामध्ये फक्त रस्ता होता. आज त्यांच्या विभागाचे इंजिनियर आले आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ड्रेनेज नाही, म्हणजे दोन्ही बाजूला नाली नाही, फुटपाथ नाही, स्ट्रीट लाईट नाही, डिवायडर नाही. परंतु आमचं म्हणणं होतं की राजमाता जिजाऊ चौक ते सांजा गावापर्यंत दोन्ही बाजूनी नाल्या होणं अत्यंत आवश्यक आहे, फुटपाथ होणं अत्यंत आवश्यक आहे, स्ट्रीट लाईट होणं अत्यंत आवश्यक आहे आणि दोन्ही रोडच्या मध्ये मधोमध डिवायडर होणं अपेक्षित आहे. तर त्यांनी ते प्रपोजल पाठवलेलं आहे आणि ते पण कामं या कामामध्ये इन्क्लूड करून या रस्त्याचे कामं 25 ऑगस्ट पासून ते कामाला सुरुवात करणार आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. आणि तसेच राजमाता जिजाऊ चौक ते उमरेकोटा हा भाग पूर्ण खड्डेमुक्त झालेला आहे, म्हणजे त्यामध्ये भरपूर खड्डे पडलेले आहेत. नगरपालिकेनं लेखी दिलेलं आहे की या ठिकाणचे खड्डे डांबरीकरणाने बुजवण्यात येणार आहेत. तसेच राजमाता जिजाऊ चौक ते सांजा हा भाग MSIDC कडे येतो. त्या संबंधित विभागाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे अजमेरा त्यांना या ठिकाणी BMचं मटेरियल किंवा RMCचं मटेरियल टाकून या ठिकाणचे खड्डे बुजवण्यात यावे. मुरुम टाकून हे खड्डे बुजवण्यात येणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन तात्पुरते स्थगित करू. पुढची भूमिका काय असणार आहे जर मागण्या मान्य जर हे आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही MSIDCचे जे अधिकारी आहेत त्यांच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय राहणार.